काल रात्री आपण सगळ्यांनी डोळे मिटले, पण मन मात्र कुठेतरी दूर गेलं. कधी तुम्ही स्वतःला लहानपणीच्या घरात पाहिलंय? कधी गेलेल्या व्यक्ती अचानक स्वप्नात भेटल्या आहेत? कधी उंचावरून पडत असल्याचं वाटलंय? ही फक्त स्वप्न नाहीत, हा आहे आपल्या आयुष्याचा आरसा. 60 नंतर शरीर थकतं, पण मन अजूनही आठवणी, भावना, भीती आणि अपूर्ण इच्छा घेऊन जगत असतं. आणि आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना पडणारी 10 सर्वात कॉमन स्वप्न आणि त्यामागचा खरा मानसशास्त्रीय अर्थ. पहिलं आहे लहानपणीचं घर दिसणं. हे स्वप्न ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप कॉमन असू शकतं, कारण वय वाढताना मेंदू अनेकदा जुने अनुभव, जुनी नाती, सुरक्षिततेच्या भावना पुन्हा प्रोसेस करतो. झोप आणि स्वप्न आठवणी एकत्र करण्याशी, कन्सॉलिडेट करण्याशी जोडलेली असतात आणि REM स्लीप म्हणजे या ज्या काही भावनिक आठवणी आहे त्या प्रोसेस करण्यात मदत करते. समजा पुण्यात राहणाऱ्या शारदाताईंना वारंवार स्वप्न पडतं त्या पुन्हा कोल्हापुरातल्या जुन्या वाड्यात आहेत, अंगणात तुळस आहे, आई त्यांची पोळ्या लाटते, वडील रेडिओ लावून बसलेत. आता वास्तवात त्या फ्लॅटमध्ये राहतात, मुलं परदेशात आहेत आणि घरात सगळं व्यवस्थित असूनही मनात एक रिकामी पोकळी आहे. अशा वेळी लहानपणीचं घर हे फक्त घर नसतं, ते सुरक्षितता, आपलेपणा आणि मी कुणाची तरी आहे या भावनेचं प्रतीक असतं. या स्वप्नांचा अर्थ असा नसतो की ती व्यक्ती मागेच अडकली आहे. बऱ्याचदा याचा अर्थ असा असतो की तिच्या मनाला आजच्या आयुष्यात थोडी भावनिक ऊब, थोडी स्थिरता, थोडं बिलॉंगिंग हवं आहे. म्हणजेच स्वप्न घराचं आहे, पण शोध प्रत्यक्षात मनशांतीचा आहे. कधी कधी ज्येष्ठांना घराचं स्वप्न पडत नाही, त्यांना घरी असल्याची, आपल्या घरी असल्याची भावना या स्वप्नातून पडते. दुसरं आहे कॉमन स्वप्न आहे मृत व्यक्ती स्वप्नात भेटणं. हे स्वप्न खूप भावनिक असतं. अनेकांना आई, वडील, जोडीदार, भाऊ, बहीण किंवा जीवलग मित्र स्वप्नात भेटतात. मानसशास्त्रीय दृष्ट्या स्वप्न अनेकदा अनरिझॉल्व्ड इमोशन्स म्हणजे ज्याचं काहीही आपण सोल्युशन शोधलं नाही अशा भावना किंवा ज्या व्यक्त केल्या नाहीत अशा भावना, लॉंगिंग, ग्रीफ म्हणजे दुःखाची भावना, याचं प्रोसेसिंग करणं म्हणजे त्या भावनेचा निचरा करणं आपण ज्याला म्हणतो, आणि भावनिक आठवणींशी संबंधित असतात. झोप भावनिक तीव्रता कमी करत आठवणी टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. उदाहरणार्थ रामदास काकांचं त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होतं. पत्नीच्या निधनाला 8 वर्ष झाली, पण एका रात्री त्यांना स्वप्न पडतं. त्या चहा घेऊन हसत समोर उभ्या आहेत आणि म्हणतात, इतका एकटा का बसतोस? आता हे भूतकाळातून आलेला काही गूढ संदेश वगैरे नाही. अनेकदा हे मनाच्या त्या भागाचं बोलणं असतं ज्याने अजून प्रेमाची सवय सोडलेली नसते. अशा स्वप्नात 2 भावना एकत्र दिसतात. एक म्हणजे विरह आणि दुसरी म्हणजे मनाचं हिलिंग किंवा मनाचं भरून येणं, त्याची जी जखम आहे ती भरून येणं. कधी आपण जागे झाल्यावर रडतो, पण थोडं हलकं सुद्धा वाटतं, कारण मन एक प्रकारे स्वतःलाच भेटून येतं. या स्वप्नाचा खोल अर्थ असा असू शकतो, अजून काही न बोललेले शब्द आहेत. व्यक्तीची आठवण केवळ स्मृती नसून आजही भावनिक आधार आहे आणि एकटेपणात मेंदू परिचित ऊब शोधतो. ज्येष्ठांच्या स्वप्नात गेलेली माणसं परत येतात, कारण शरीर त्यांना गमावतं, पण मन त्यांना पूर्णपणे सोडत नाही. तिसरं कॉमन स्वप्न आहे उंचावरून पडण्याचं स्वप्न. हे स्वप्न अनेकदा धक्का देणारं असतं. अचानक आपल्याला पडत असल्याची जाणीव होते आणि माणूस दचकून उठतो. वैद्यकीय दृष्ट्या विविड ड्रीम्स म्हणजे ठळक स्वप्न आणि अपसेटिंग ड्रीम्स म्हणजे अशी डिस्टर्ब करणारी स्वप्न REM स्लीप म्हणजे जी गाढ निद्रा असते त्यामध्ये जास्त होऊ शकतात आणि स्ट्रेस किंवा एन्झायटी टाईप इमोशनल ओव्हरलोडमुळे अशा स्वप्नांची शक्यता वाढू शकते. म्हणजे जर का तुमच्या मनात तणाव असेल आणि तुम्हाला कशाची चिंता असेल, त्यामुळे तुम्ही इमोशनली ओव्हरलोडेड आहात म्हणजे भावनांनी तुम्ही उचंबळून गेलेले आहात, तेव्हा अशा स्वप्नांची शक्यता वाढू शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठी पडणं हे फक्त फिजिकल नसतं, ते प्रतीक असू शकतं. तर कशाचं? आपल्याच आरोग्यावरचा आपला ताबा आपल्या डोळ्यासमोर सुटतोय. पैशांची किंवा उद्याची भविष्याची खात्री नाही. मुलांवर अवलंबून व्हावं लागेल का?
ही भीती त्यांना वाटत असते. मी पूर्वीसारखा सक्षम राहिलो नाही का, किंवा राहिलो नाही तर काय. समजा सुभाषरावांना स्वप्न पडतं की ते एखाद्या इमारतीच्या जिन्यावरून घसरत आहेत. दिवसा ते ठीक दिसतात, पण मनात बीपी, शुगर, बॅलन्स, मेमरी याबद्दल सतत ताण असतो. मग मेंदू त्या ताबा निसटण्याच्या भावनेला पडण्याच्या दृश्यात रूपांतरित करतो. म्हणजे बघा मेंदू किती स्ट्रॉंग आपला अवयव आहे आणि किती क्रिएटिव्ह अवयव आहे. तो भीती जी वाटते त्याला वेगळ्या गोष्टी तर्फे किंवा गोष्टी मार्फत तो आपल्याला दाखवून देतो. या स्वप्नातला कळीचा मुद्दा असा आहे की माणूस हा उंचीवरून पडत नाही. जसं ते स्वप्नात दिसतं तसं ऍक्च्युअली उंचीवरून पडत नाही, तर तो नियंत्रणाच्या भावनेतून खाली पडतो, असं त्याचं गर्भित अर्थ आहे. उंचावरून पडण्याचं स्वप्न अनेकदा शरीराचं नसतं, ते आयुष्य, आपलं आयुष्य हातातून निसटत असल्याच्या भीतीचं स्वप्न असतं. चौथं आहे परीक्षा देत असल्याचं स्वप्न. वय 65 झालं, 70 झालं, 75 झालं, पण स्वप्नात पुन्हा परीक्षा, पेपर हातात आहेत, प्रश्न कळत नाही, पेन चालत नाही, किंवा आपल्याला परीक्षेला पोचायलाच उशीर झालेला असतो. हे खूप कॉमन ड्रीम आहे. हे खूप सामान्य स्वरूपाचं ड्रीम जे खूप लोकांना पडतं. आणि साधारणपणे परफॉर्मन्स एन्झायटी किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन आणि मी पुरेसा आहे का अशा भावनांशी जोडून ते पाहिलं जातं. स्वप्न अनेकदा दिवसातील किंवा आयुष्यातील आव्हानांसाठी मेंटल रिहर्सल सारखं काम करतं. म्हणजे एखादी दुसऱ्या दिवशीची महत्वाची गोष्ट असेल किंवा एखादं आपल्याला चॅलेंजिंग आव्हानात्मक काम करायचं असेल आणि त्याबद्दल आपल्या मनात चिंता असेल तर अशी स्वप्न तेव्हा पडू शकतात. रिटायरमेंट नंतर अनेक ज्येष्ठांच्या मनात एक शांत पण खोल प्रश्न असतो, मी आयुष्याची परीक्षा कशी दिली? मुलांसाठी जे काही केलं ते पुरेसं होतं का? मुलं उद्या आपल्याला नाव तर ठेवणार नाही. आपले काही निर्णय चुकले का? आता मी उपयोगाचा राहिलो आहे का? म्हणूनच हे परीक्षा स्वप्न अनेकदा शाळेबद्दल नसून स्वतःच्या आयुष्याचा रिपोर्ट कार्ड असतं. बघा, लतिकाताईंना स्वप्नात त्यांचा 12वीचा पेपर दिसतो, पण वास्तवात त्यांचा ताण हा या पेपरचा नाही, ताण आहे मुलगा दूर गेला, नातवंड भेटत नाहीत आणि एकंदरीत कुटुंबात स्वतःचा रोल त्यांना कमी झाल्यासारखा वाटतोय. त्यामुळे स्वप्नात आपल्याला परीक्षा दिसते, पण आतून प्रश्न मात्र हा असतो, मी खऱ्या आयुष्यात पास झाले का? ज्येष्ठांच्या स्वप्नातील परीक्षा शाळेची नसते, ती आत्मपरीक्षणाची असते. कुठेतरी हरवणं, अनोळखी शहर, गर्दी, रस्ता सापडत नाही, घर कुठे आहे कळत नाही, हे स्वप्न खूप अस्वस्थ करणारं असू शकतं. स्वप्नांच्या इंटरप्रिटेशन मध्ये म्हणजे स्वप्नांचा अर्थ उलगडण्याच्या प्रक्रियेमध्ये अशा थीम्सला अनेकदा कन्फ्युजन म्हणजे गोंधळ, अनसर्टेनिटी म्हणजे अनिश्चितता, आयडेंटिटी शिफ्ट म्हणजे स्वतःबद्दलची जी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये बदल होणं, किंवा पर्पज आयुष्याचा हेतू किंवा उद्देशच हरवल्याची भावना याचं प्रतीक मानलं जातं. ज्येष्ठांच्या आयुष्यात मोठे ट्रान्झिशन असतात, मोठे बदल अचानक घडून येऊ शकतात. नोकरी थांबते, मुलं स्वतंत्र होतात, समाजातील आपलाच जुना रोल बदलतो, कुटुंबातील आपला रोल बदलतो, शरीराचा रिदम बदलतं, शरीर तेवढं उत्साही किंवा आपल्याला साथ देणारं राहत नाही. अशा वेळी बाहेरचा पत्ता मिळालेला असला तरी आतला आपला जो कंपास किंवा होका यंत्र आहे ते थोडं डळमळलेलं असतं. समजा विश्वास काका रोज घरापासून मंदिरापर्यंतचा रस्ता सहज जातात, पण स्वप्नात ते स्वतःच्या गावात सुद्धा हरवतात, जिथे ते वर्षानुवर्ष राहिलेले असतात. याचा अर्थ मेमरी प्रॉब्लेमच असेल असं नाही. बऱ्याचदा हे माझं पुढचं आयुष्य कोणत्या दिशेनं जावं या प्रश्नार्थक भावनेचं चित्र असतं. हरवण्याचं स्वप्न रस्त्याबद्दल खरं तर नसतंच, ते आता पुढे माझं स्थान कुठे या प्रश्नाबद्दल असतं. 6वं मोस्ट कॉमन स्वप्न ड्रीम आहे ट्रेन, बस किंवा फ्लाईट चुकणं. हे स्वप्न जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेलं असतं. आपण धावत आहोत, आपल्या हातात तिकीट आहे, पण ट्रेननेच निघून जाते. अशा स्वप्नांना मिस्ड अपॉर्च्युनिटीज म्हणजे चुकलेल्या संधी, अर्जन्सी किंवा तातडीनं काहीतरी आपल्याला करायचंय, किंवा रिग्रेट म्हणजे आपण पश्चातापाची भावना किंवा वेळ निसटत असल्याची भावना यांच्याशी जोडून पाहिलं जातं. स्वप्न आठवणी आणि भावनांवर काम करत असल्यानं अपूर्ण इच्छा अशा प्रतीकात दिसू शकतात. ज्येष्ठ व्यक्तीच्या मनात कधी कधी शांत खंत असते, थोडा अजून प्रवास करायला हवा होता, व्यवसाय सुरू करायला हवा होता, जी आपण
9 to 5 ची नोकरी केली, त्याच्याऐवजी व्यवसाय सुरू केला असता तर आपलं आयुष्य वेगळं झालं असतं. ज्याच्यावर प्रेम होतं त्याला सांगायला हवं होतं, स्वतःसाठी थोडं जगायला हवं होतं. स्वप्नातील चुकलेली ट्रेन म्हणजे अनेकदा वेळेबद्दलची असहाय्यता. घड्याळ पुढे जातंय आणि आपण मागे काहीतरी ठेवून आलो आहोत असं सारखं वाटत राहतं. पण याच स्वप्नाचा सकारात्मक अर्थ असाही असू शकतो की मन अजूनही सांगतंय, अजून उशीर झालेला नाही, काहीतरी नवीन, काहीतरी राहिलेलं, काहीतरी मनातली इच्छा अजून पूर्ण करता येईल. ट्रेन चुकण्याचं स्वप्न अनेकदा भूतकाळाची खंत दाखवतं, पण कधी कधी ते वर्तमानाला ढकलून म्हणतं पुढची गाडी अजून यायची आहे. 7वं कॉमन स्वप्न आहे आजारपण, हॉस्पिटल, डॉक्टर यांची स्वप्न. वय वाढल्यावर आरोग्य ही मोठी समस्या आणि चिंता बनते. आणि जे स्लीप एक्सपर्ट्स आहेत, म्हणजे स्लीप या विषयातला अभ्यास असणारे शास्त्रज्ञ सांगतात की स्ट्रेस, वरी, नाईटमेअर्स म्हणजे जी आपल्याला दुःस्वप्न पडतात ती, आणि इमोशनल ओव्हरलोड हे स्वप्नात उमटू शकतात. वयानुसार आपल्या झोपेच्या गुणवत्तेमध्येही बदल होणं सामान्य आहे, ती कमी होते, पण त्याचा स्वप्नांच्या इंटेन्सिटीवरती मात्र परिणाम होऊ शकतो. समजा आशाताईंना स्वप्न पडलं की त्या हॉस्पिटलच्या बेडवर आहेत, डॉक्टर्स सगळे रिपोर्ट्स बघत आहेत, वास्तवात तपासण्या सगळ्या त्यांच्या नॉर्मल असतात, पण मग स्वप्न का? कारण कधी कधी शरीरापेक्षाही आधी मन आजाराला घाबरतं. आणि या स्वप्नाचा डीपर लेयर असा असतो की डिपेंडन्सची भीती. जर आपल्याला काही झालं आणि उद्या आपल्याला कुणावर अवलंबून राहावं लागलं तर काय होईल? वेदनेची भीती, माझ्यावर ओझं येईल का? माझं आयुष्य आत्तासारखं राहील का? माझ्या मुलांना, कुटुंबियांना त्याचा त्रास होईल का? म्हणजे हॉस्पिटलचं स्वप्न हे फक्त त्या रोगाबद्दल नसतं, ते परावलंबित्व, कमकुवतपणा आणि असुरक्षितता याचंही प्रतीक असतं. आणि ज्येष्ठांना जेव्हा हॉस्पिटलचं स्वप्न पडतं तेव्हा अनेकदा शरीर नाही तर आपलं मन हे तपासणीसाठी गेलेलं असतं. 8वं स्वप्न आहे उडण्याचं स्वप्न, आणि हे सगळ्यात सुंदर स्वप्नांपैकी एक आहे. आपण हलके झालोय, बंधनं नाहीत, आकाश मोकळं आहे. स्वप्नांच्या इंटरप्रिटेशन मध्ये फ्लाइंग ड्रीम्सला अनेकदा फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, रिलीज म्हणजे काहीतरी मुक्त झाल्याची भावना, आणि इमॅजिनेशन म्हणजे कल्पना शक्तीचा आविष्कार किंवा एखाद्या भारातून सुटका अशा भावनांशी जोडतात. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात जबाबदाऱ्या खूप असतात. मुलं, नाती, कुटुंब, आर्थिक संघर्ष, समाजातील प्रतिष्ठा, समाज. पण एखाद्या टप्प्यावर मनाला असं वाटतं आता थोडं माझ्यासाठी जगावं का? उडण्याची स्वप्न ही त्या इच्छेची पोएटिक एक्सप्रेशन म्हणजे काव्यात्मक एक्सप्रेशन असू शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर गजानन काकांनी आयुष्यभर नोकरी केली, घर, मुलांची शिक्षण, लग्न या सगळ्यात स्वतःचे छंद मागे टाकले, पण आता 72व्या वर्षी त्यांना वारंवार स्वप्न पडतंय की डोंगराच्या वर ते उडत आहेत. आणि हे फक्त फॅन्टसीचं स्वरूप नाही, हे त्यांच्या मनाचं, त्यांच्या मनानं त्यांना केलेलं निवेदन आहे, मला अजूनही स्वातंत्र्य हवं आहे. उडण्याचं स्वप्न म्हणजे वय वाढलं तरी मन अजून कैद झालेलं नाही याचा ढळढळीत पुरावा. 9वं कॉमन स्वप्न आहे पैसे हरवणं, चोरी होणं, दागिने निसटून जाणं. स्वप्नात पर्स हरवते, कपाट फोडलं जातं, ATM कार्डच सापडत नाही, आपल्या अंगावरचं सोनं चोरीला गेलंय. अशा स्वप्नांचा संबंध अनेकदा इनसिक्युरिटी म्हणजे असुरक्षितता, लॉस आणि व्हल्नरेबिलिटी शी लावला जातो. अँझायटी ड्रीम्स हे स्ट्रेस प्रोसेस करण्याचा मेंदूचा मार्ग असू शकतात. म्हणजे अशी चिंता किंवा भीती दाखवणारी जी स्वप्न आहेत हे आपला ताण मेंदू प्रोसेस करताना अशी स्वप्न पडू शकतात. ज्येष्ठांसाठी पैसा म्हणजे फक्त एखादं चलन किंवा करन्सी नसते, तो असतो स्वाभिमान, स्वतःच्या खर्चाचं स्वातंत्र्य, औषधोपचाराची खात्री आणि आपण कोणावर ओझं नाही ही भावना. म्हणून पैसे हरवण्याचं स्वप्न हे केवळ आर्थिक भीतीचं नसून स्वातंत्र्य आपलं किंवा स्वतंत्र अस्तित्व गमावण्याच्या भीतीचं असू शकतं. निलिमाताईंना वारंवार स्वप्न पडतं की त्यांची पर्स बाजारात हरवते. प्रत्यक्षात त्यांना पैशापेक्षा जास्त काळजी असते ती या विचाराची की उद्या मला कोणावर अवलंबून राहावं लागलं तर. पैसे हरवण्याचं स्वप्न म्हणजे नोटा आपल्या पर्समधनं किंवा पाकिटातनं नाहीशा होणं नसतंच, ते असतं स्वतःच्या नियंत्रणाची भीती पाहण्याचं स्वप्न. 10वं आणि एक अजून कॉमन स्वप्न आहे पुन्हा तरुण झाल्याचं स्वप्न.
कमेंट करून नक्की सांगा कुणाकुणाला असं स्वप्न पडलंय. हे स्वप्न खूप गोड पण कधी कधी वेदनादायकही असतं. आपण पुन्हा कॉलेजमध्ये आहोत, केस आपले काळे भुरुक आहेत, आपण धावतोय, प्रेमात आहोत, आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या नाहीत. अशा स्वप्नात मेमरी, आयडेंटिटी, डिझायर म्हणजे आपली आठवण, जुन्या आठवणी, आपली स्वतःची बद्दलची इमेज किंवा प्रतिमा, डिझायर म्हणजे इच्छा आणि सेल्फ इमेज यांचा मिलाफ दिसू शकतो. झोप आणि स्वप्न आठवणींना पुन्हा सक्रिय करत असल्यानं जुना जीवनकाल ठळक स्वरूपात परत येऊ शकतो. याचा एक अर्थ खंत असाही असू शकतो, काहीतरी राहून गेलं. पण दुसरा अर्थ मात्र खूप सुंदर आहे. माझ्यातला जिवंत भाग, माझ्या तरुणपणाचा भाग अजून संपलेला नाही. 70 वर्षांचे मोरे काका स्वप्नात स्वतःला सायकलवर पाहतात, मित्रांसोबत पावसात भिजताना पाहतात. सकाळी उठल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, कारण त्या स्वप्नानं त्यांना आठवण करून दिलेली असते की शरीर जरी म्हातारं झालं तरी आतला माणूस मात्र अजूनही तरुण आठवणींनी धडधडतो आहे. तरुण झाल्याचं स्वप्न हे वय नाकारत नाही, पण ते एवढं मात्र नक्की सांगतं तुमच्या आतली चैतन्याची ज्योत अजून विझलेली नाही. मंडळी, या 10 स्वप्नांमधून काय लक्षात येतं तर एक मोठा पॅटर्न दिसतो. ज्येष्ठांच्या स्वप्नामध्ये प्रामुख्याने 5 गोष्टी वारंवार दिसतात: आठवणी, विरह, भीती, ओढ आणि स्वातंत्र्याची इच्छा. आणि हे अगदीच समजण्यासारखं आहे, कारण स्वप्न भावनिक अनुभव, स्मृती आणि दिवसातील चिंतेवर मेंदू काम करत असताना अधिक जिवंत होऊ शकतात. म्हणूनच स्वप्न पाहून घाबरण्यापेक्षा त्यांना आपल्या मनाने आपल्याला दिलेले संदेश असं म्हणून जर बघितलं तर त्याचा जास्त उपयोग होईल. ज्येष्ठ नागरिकांच्या स्वप्नांमध्ये भूतकाळ असतो, पण संदेश हा वर्तमानासाठी असतो. कधी घर दिसतं म्हणजे मनाला आपुलकी हवी असते, कधी गेलेली माणसं दिसतात म्हणजे प्रेम अजून शिल्लक असतं, कधी पडल्यासारखं वाटतं म्हणजे मन आधार शोधत असतं, आणि कधी उडत असल्याचं वाटतं म्हणजे आपला आत्मा अजून मोकळा व्हायचा बाकी आहे. मंडळी, ही स्वप्न वारंवार त्रासदायक वाटत असतील, नाईटमेअर्स मुळे झोप तुटत असेल, किंवा दिवसभर तुम्हाला चिंता लागून राहत असेल, तुमची चिंता वाढत असेल, तर डॉक्टर किंवा मेंटल हेल्थ प्रोफेशनल यांच्याशी बोलणं योग्य ठरू शकतं. कारण या स्वप्नांचा जर खोल परिणाम तुमच्या दिवसभराच्या कार्यशैलीवर, दिनचर्येवर होणार असेल, तुम्ही त्याच स्वप्नात गुंतून पडत असाल, तर मग तुम्हाला अशा एखाद्या डॉक्टरांशी बोलणं गरजेचं आहे. ड्रीम जर्नल ठेवणं काही लोकांना त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी उपयोग पडू शकतं. बघा, बरीचशी स्वप्न आपल्याला आठवत देखील नाही, पुसटसंच काहीतरी आठवतं. पण जर आपण ही प्रॅक्टिस ठेवली, एक वही केली छोटीशी, आणि जी स्वप्न आपल्याला पडली आहेत किंवा आता स्वप्नांचं प्रमाण वाढतंय असं लक्षात आलं, तर तुम्ही अशी एक वही करा आणि जे काही आठवते ते तुम्ही लिहा त्या वहीमध्ये. ती पण एक त्या ड्रीमचं तुम्ही जे काही प्रोसेसिंग, अनालिसिस करण्याचा भाग, म्हणजे मेंदू ते पण समजून घेतो. मेंदू ते सगळं स्वप्न आठवतो, तुम्ही ते हाताने लिहिता, तुम्ही ते स्वप्न प्रत्यक्षात पुन्हा एकदा जगता. त्यामुळे बरेचसे असे अनरिझॉल्व्ड इश्यूज अशा पद्धतीच्या ड्रीम जर्नल ठेवण्यानं आपोआप सॉल्व्ह होऊ शकतात आणि तुम्हाला त्या स्वप्नांचा अर्थ उलगडण्यासाठी जास्त मदत करू शकतात. त्यामुळे स्वप्नांना अजिबात घाबरू नका. त्या समस्या नाही आहेत, त्या मेसेज आहेत, संदेश आहेत. जर तुम्हाला भूतकाळ दिसत असेल तर वर्तमानात आनंद शोधा. जर भीतीची स्वप्न येत असतील तर स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी त्या संदर्भात बोला आणि तुम्ही त्यांची त्या गोष्टीसाठी मदत घेऊ शकता. आणि स्वतःवरचा विश्वास मात्र तुम्ही ढळू देऊ नका. आणि जर तुम्हाला उडण्याचं स्वप्न येत असेल तर समजा तुमचं मन अजूनही 100% जिवंत आहे. 60 नंतर आयुष्य म्हणजे 60 नंतरचं आयुष्य हा शेवट नाही, तर तो आपल्या आयुष्याचा एक सर्वात सुंदर अध्याय, त्याची सुरुवात आहे. त्यामुळे झोपताना फक्त डोळे बंद करू नका, मन उघडं ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा,
तो जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपले असे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी ज्यांना अशी स्वप्न पडतात आणि त्यांना त्याचा अर्थ लावता येत नाही आणि त्यामुळे ते सदैव चिंतेत असतात, तर त्यांना त्यांच्या त्या स्वप्नांचा अर्थ शोधण्यासाठी या व्हिडिओतल्या माहितीचा उपयोग होऊ शकतो. तुम्हाला असं कोणतं वारंवार पडणारं स्वप्न आहे का, तर ते कमेंट करून सांगा. तुम्ही तुमच्या स्वप्नांचा अर्थ कसा लावता, तुम्ही असं ड्रीम जर्नल मेंटेन करता का किंवा करायला आवडेल का, हे पण कमेंट करून सांगा. आणि आपण गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच एखाद्या हटके विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.